नमस्कार मित्रांनो, मी भावेश अग्रवाल आपले कल्पतरू ॲग्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इन्सेक्ट मेटामॉर्फोसिस। तर आता आपण बघणार आहोत इन्सेक्ट अँटिना। खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा इन्सेक्ट बॉडीमध्ये। वन पेअर ऑफ अँटिना प्रेझेंट असतो इन्सेक्टमध्ये, म्हणजेच 2 अँटिना प्रेझेंट असतात इन्सेक्टमध्ये। आपण इन्सेक्ट सोडून बाकींबद्दल बोललो तर ॲरॅक्निडा क्लासमध्ये ॲरॅक्निडा क्लासमध्ये अँटिना अब्सेंट असतात, ठीक आहे। बाकी डिफरंट क्लासेस आहेत अजून, त्या कशांमध्ये 2 पेअर असतात, कशांमध्ये 1 पेअर असतं, ठीक आहे। तर आपण बघणार आहोत इन्सेक्ट अँटिना। चला बघूया। तर बघा, पार्ट्स ऑफ इन्सेक्ट अँटिनी, ठीक आहे। इन्सेक्टचा जो अँटिना आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइडेड असतो। बघा, फर्स्ट आहे स्केप, ठीक आहे। हा पार्ट बेसल पार्ट आहे, प्रॉक्सिमल पार्ट आहे आणि थोडाफार बाकी सेगमेंट्सपेक्षा लार्जर राहतो। म्हणजे बाकी जे आहे आपले सेकंड आहे पेडिसेल आणि थर्ड आहे फ्लॅजिलम। तर स्केप जो आहे तो पेडिसेल आणि फ्लॅजिलमपेक्षा थोडा मोठा राहतो। आपला सेकंड पार्ट आहे पेडिसेल, ठीक आहे। तर पेडिसेलची खासियत ही आहे की त्यामध्ये एक ऑर्गन प्रेझेंट असतो छोटासा, ठीक आहे। तो आहे आपला सेन्सरी ऑर्गन, क्रोडोटोनल ऑर्गन, याला म्हणतो आपण जॉन्स्टन्स ऑर्गन, ठीक आहे। तर हा आपला हिअरिंगमध्ये मदत करतो इन्सेक्ट्सला। कोणता ऑर्गन? जॉन्सन्स ऑर्गन, ठीक आहे। आणि थर्ड जी सेगमेंट आहे आपली, थर्ड जो पार्ट आहे तो आहे आपला फ्लॅजिलम, ठीक आहे। तर फ्लॅजिलम सिंगल सेगमेंटेड पण राहू शकतो किंवा खूप सारे सेगमेंट्स पण प्रेझेंट राहू शकतात फ्लॅजिलममध्ये, ठीक आहे। तर याचे जे वेगवेगळे सेगमेंट्स असतात, बघा सेगमेंट दिसत आहे, याला आपण म्हणतो फ्लॅजिलोमर्स। काय म्हणतो? फ्लॅजिलोमर्स, ठीक आहे। तर आपण काय काय बघितलं बघा। सर्वात फर्स्ट पार्ट असतो स्केप, तो आहे बेसल पार्ट आहे, बेसल किंवा प्रॉक्सिमल पार्ट आहे। तो आर्टिक्युलेटेड असतो आपल्या हेडमध्ये। बघा, ही आहे आपला हेड कॅप्सूल। तर हेड कॅप्सूलमध्ये आर्टिक्युलेटेड कोणता आहे तर स्केप, ठीक आहे। त्यानंतर सेकंड पार्ट आहे आपला पेडिसेल, पेडिसेलमध्ये असतो जॉन्सन्स ऑर्गन, तो आहे आपला क्रोडोटोनल ऑर्गन, म्हणजेच हिअरिंगला हेल्प करतो इन्सेक्टला। आणि थर्ड पार्ट आहे आपला फ्लॅजिलम, फ्लॅजिलम सिंगल सेगमेंटेड किंवा मेनी सेगमेंटेड राहू शकतो, ठीक आहे। चला बघूया पुढे। तर बघा, सर्वात आधी स्केप, मी सांगितलं आहे तुम्हाला स्केपबद्दल। बघू आपण एक वेळा। इट इज द फर्स्ट सेगमेंट और बेसल और प्रॉक्सिमल सेगमेंट ऑफ अँटिनी अँड आर्टिक्युलेटेड टू द हेड कॅप्सूल। जे मी सांगितलं तुम्हाला की हा आपला बेसल सेगमेंट आहे, फर्स्ट सेगमेंट आहे। बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लक्षात ठेवा। कधी कधी क्वेश्चनमध्ये आपल्याला सेगमेंटचे नावं नसते दिलेले, डायरेक्ट विचारलेला असतो फर्स्ट सेगमेंट किंवा सेकंड सेगमेंट किंवा थर्ड सेगमेंट असं म्हटलं असते, तर तेव्हा कन्फ्यूज नाही व्हायचं। फर्स्ट सेगमेंट आहे आपला स्केप, सेकंड सेगमेंट आहे पेडिसेल आणि थर्ड आहे फ्लॅजिलम। तर आपला स्केप जो आहे तो बेसल आहे आणि हेड कॅप्सूल, हे बघा, ही आपले हेड कॅप्सूल आहे ही, तर यामध्ये आर्टिक्युलेटेड असतो आपला स्केप, ठीक आहे। काय म्हणतात अजून? इट इज ऑफन कॉन्स्पिक्युअसली लॉंगर दॅन दी अदर सेगमेंट्स। हे पण सांगितलं मी तुम्हाला। बाकीच्या 2 सेगमेंट आहे आपल्या पेडिसेल किंवा फ्लॅजिलम यापेक्षा थोडा लार्जर असतो हा आपला पार्ट, म्हणजेच स्केप। सेकंड आहे पेडिसेल, तर पेडिसेल हा आपला सेकंड सेगमेंट आहे आणि यामध्ये जॉन्सन्स ऑर्गन प्रेझेंट राहतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे। तर बघा काय म्हणतात, इट इज द सेकंड सेगमेंट दॅट फॉलोज दी स्केप, ठीक आहे। त्यानंतर स्पेशलाइज सेन्सरी ऑर्गन्स नोन ॲज जॉन्सन्स ऑर्गन सिच्युएटेड ऑन पेडिसेल विथ इन्सेक्ट कॅन हिअर दी साऊंड। म्हणजे पेडिसेलमध्ये एक ऑर्गन प्रेझेंट असतो, तो आहे जॉन्सन्स ऑर्गन। बघा, खूप इम्पॉर्टंट आहे जॉन्सन्स ऑर्गन। खूप वेळा क्वेश्चन येतात जॉन्सन्स ऑर्गनवर की हा कोणत्या सेगमेंटमध्ये प्रेझेंट आहे, स्केप, पेडिसेल, फ्लॅजिलम किंवा नन ऑफ दी अबो। तर काय आन्सर राहील आपलं? पेडिसेल, ठीक आहे। आणि हा कशासाठी युजफुल आहे इन्सेक्टला? तर हिअरिंगसाठी। हिअरिंग म्हणजे क्रोडोटोनल ऑर्गन आहे हा, ठीक आहे। तर थर्ड आहे आपला इन हनीबी वास्प पेडिसेल फॉर्म दी पायवट। बघा, पायवट बिटवीन स्केप अँड फ्लॅजिलम। तर यांनी आता इथे म्हटलं आहे की तो पायवटचं काम करतात। पायवट म्हणजे काय? तर बघा, आपल्याला हे डिटेलमध्ये बघावं लागेल थोडं। यांनी इथे म्हटलं आहे हनीबी आणि वास्प। तर यांनी हनीबी आणि वास्पच का बरं म्हटलेलं आहे? तर जसं आपल्याला माहिती असेल की हनीबी आणि वास्प हे आपले हायमेनोप्टेरा ऑर्डरमध्ये बिलॉंग करतात। कोणती ऑर्डर आहे? हायमेनोप्टेरा।
यांच्यामध्ये कोणत्या टाईप्सचे विंग प्रेझेंट असतात, तर ते आहे जेनिकुलेट. ते आपण बघणार आहोत पुढे. जेनिकुलेट टाईप ऑफ अँटिनी प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर जेनिकुलेट टाईप ऑफ अँटिनी म्हणजे काय, तर एल्बो शेप असतात. ते कोणता शेप, एल्बो. ठीक आहे. तर आता एल्बो शेप फॉर्म करायला कोणत्या तरी सेगमेंटला बेंट व्हावं लागेल, म्हणजेच पायवटचं काम करावं लागेल. तर ते आहे इथे पेडिसेलचं काम. ते बेंड होते आणि पायवटचं काम करते. त्यामुळे ते स्केप म्हणजे फर्स्ट सेगमेंट आणि थर्ड सेगमेंट म्हणजे फ्लॅजिलम यांना जॉईन करते. कळलं सर्वांना. हनीबी आणि वास्प हायमेनोप्टेरा ऑर्डरमध्ये बिलॉंग करतात. त्यांचे टाईप ऑफ अँटिना जेनिकुलेट असतो म्हणजे एल्बो शेप. तर ते एल्बो शेप फॉर्म करायला पेडिसेल पायवटचं काम करतो म्हणजेच बेंड होतो. म्हणून म्हणतात की इन हनीबी वास्प पेडिसेल फॉर्म दी पायवट बिटवीन स्केप अँड फ्लॅजिलम. चला नेक्स्ट थर्ड पार्ट आहे आपला फ्लॅजिलम. तर बघा हा थर्ड पार्ट आहे. हा सिंगल सेगमेंट किंवा मोर दॅन वन सेगमेंटेड पण राहू शकतो. सांगितलं आहे मी आधीच. इट इज थर्ड डिव्हिजन फॉर्म बाय सिंगल ऑर मेनी सेगमेंट्स. ठीक आहे. आता फ्लॅजिलम बघा, फ्लॅजिलमवर डिफरंट सेन्सरी हेअर्स पण प्रेझेंट असतात. आपला जो बघा बघा हा आहे स्केप, हा आहे पेडिसेल आणि हा आहे आपला फ्लॅजिलम. तर बघा फ्लॅजिलमवर डिफरंट स्मॉल हेअर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे असतात आपले सेन्सरी फंक्शनचे. सेन्सरी फंक्शन म्हणजे ते सेन्स करतात, मेकॅनो रिसेप्शन, केमो रिसेप्शन, त्यांच्यावर जे पण येते व्हायब्रेशन्स येतात ते सेन्स करतात. ठीक आहे. आता सेन्स करतात तर ते कुठे इनर्वेट करतात, इनर्वेट म्हणजे कुठपर्यंत पोहोचवतात. आता आपण नर्वस सिस्टीममध्ये बघू पुढे की इन्सेक्टमध्ये प्रोटोसेरेब्रम, ड्यूटोसेरेब्रम, ट्रायटोसेरेब्रम वेगवेगळे गँग्लिया असतात. तर एवढं लक्षात ठेवा सध्या फक्त की फ्लॅजिलमवर जे हेअर्स प्रेझेंट असतात ते इनर्वेट करतात कशाला, ड्यूटोसेरेब्रम. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आहे 3 पार्टमध्ये डिवायडेड असतो आपला फ्लॅजिलम. तर बघा इथे आहे आपला फ्लॅजिलम. ठीक आहे. तर हा 3 पार्टमध्ये डिवायडेड असतो. फर्स्ट पार्ट आहे आपला रिंग. तर काय वाटतं तुम्हाला, आपण रिंग का बरं म्हणत असेल याला, कारण की तो रिंग शेपमध्ये राहतो म्हणून. हा आहे बेसल पार्ट. तर बघा इट इज दी बेसल सेगमेंट ऑफ फ्लॅजिलम आर स्मॉल अँड रिंग लाईक फॉर्म. बघा रिंग लाईक फॉर्म, तर नावावरूनच कळते आपल्याला त्याचं नाव रिंग आहे म्हणजेच तो रिंग लाईक फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. हा बेसल पार्ट आहे कशाचा, फ्लॅजिलमचा. बघा कन्फ्यूज नका होऊ. अँटिनाचा बेसल सेगमेंट आहे स्केप आणि रिंग हा बेसल सेगमेंट आहे फ्लॅजिलमचा. हे कोणत्या इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतात ॲक्च्युली, हे 3 टाईप चॅल्सिड फ्लायमध्ये. चॅल्सिड फ्लाय आणि ही पण बिलॉंग करते हायमेनोप्टेरा ऑर्डर. ठीक आहे. तर बघा आपला फर्स्ट पार्ट झाला रिंग. ठीक आहे. आता सेकंड आहे क्लब. ॲक्च्युली हा थर्ड पार्ट आहे, डिस्टल पार्ट आहे हा क्लब. तर हा पण सॉलन असतो त्यामुळे त्याला क्लब म्हटलं जातं, क्लब शेप फॉर्म करतो तिथे. तर बघा इट इज सॉलन ऑर एनलार्ज डिस्टल सेगमेंट ऑफ दी अँटिनी. सॉलन आहे, एनलार्ज आहे आणि डिस्टल सेगमेंट आहे. बघा जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही यामध्ये, सिम्पली विचारला जातो क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. त्यात विचारतात की 3 पार्ट कोणते आहे फ्लॅजिलमचे, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की रिंग, क्लब आणि फ्युनिकल आहे. फ्युनिकल काय आहे तर सेकंड सेगमेंट आहे. हा रिंग आणि क्लबला जॉईन करतो. बघा सेगमेंट बिटवीन रिंग, जॉईंट अँड क्लब हा आहे आपला फ्युनिकल. तर काय बघितलं आपण, बघा अँटिनामध्ये 3 पार्ट असतात, स्केप, पेडिसेल आणि फ्लॅजिलम. स्केप जो आहे तो आपला बेसल सेगमेंट आहे आणि आर्टिक्युलेट करतो कॅप्सूल सोबत, हेड कॅप्सूल सोबत. ठीक आहे. सेकंड आहे आपला पेडिसेल. पेडिसेलमध्ये ऑर्गन प्रेझेंट असतो एक, काय नाव सांगितलं त्या ऑर्गनचं, हां बरोबर जॉन्सन्स ऑर्गन. ठीक आहे. तर हा जॉन्सन ऑर्गन आपला क्रोडोटोनल ऑर्गन आहे आणि इन्सेक्टला हिअरिंगमध्ये हेल्प करतो. आणि थर्ड आहे फ्लॅजिलम. तर फ्लॅजिलमच्या सेगमेंट्सला काय म्हणतात, फ्लॅजिलोमियर. ठीक आहे, फ्लॅजिलोमियर. आणि याच्यावर हेअर प्रेझेंट असतात. ते हेअर कशाला इनर्वेट करतात, ड्यूटोसेरेब्रम नर्व्स. ठीक आहे, ड्यूटोसेरेब्रमला. याचे 3 पार्ट कोणते आहे आणि कोणत्या इन्सेक्टमध्ये राहतात, बघा चॅल्सिड फ्लाय आणि काही हायमेनोप्टेरा अदर इन्सेक्टमध्ये पण राहतात. कोणते आहे, रिंग, क्लब आणि फ्युनिकल. कळलं. चला पुढे बघूया. आता फंक्शन्स बघा, आपण अँटिना कुठे असतात, काय असतात, किती असतात,
त्याचे पार्ट्स कोणते आहे, सेगमेंट कोणते आहे, सर्व बघितलं. आता का बरं असतात, त्याचे फंक्शन्स काय आहे इन्सेक्टमध्ये, तर बघा पहिला फंक्शन आहे युजफुल टू डिटेक्ट केमिकल्स इन्क्लुडिंग फूड अँड फेरोमोन. बघा आता त्यांनी म्हटलं आहे की फूड आणि फेरोमोन डिटेक्ट करायसाठी यूज करतात अँटिनाचा. आता फेरोमोन काय आहे, तर बघा खूप साऱ्या इन्सेक्ट्समध्ये फिमेल जे आहे ते एक केमिकल सिक्रेट करते. कशाला, मेलला अट्रॅक्ट करायला. कुणाला, मेलला अट्रॅक्ट करायला. तर त्या केमिकलला म्हणतात फेरोमोन, ज्याच्याकडे मेल अट्रॅक्ट होतो. ॲक्च्युली ते असतात सेक्स फेरोमोन्स. ठीक आहे, फेरोमोनमध्ये अजून टाईप असतात, पण आपण जास्तीत जास्त हा यूज करतो इन्सेक्ट कंट्रोलसाठी, त्यामुळे हा कॉमन आहे. कोणता, सेक्स फेरोमोन सिक्रेट करते फिमेल मेलला अट्रॅक्ट करायसाठी. आता फेरोमोन जे असतात ते इंट्रा स्पेसिफिक असतात. इंट्रा स्पेसिफिक, बघा इंटर नाही लिहिलं आहे मी, इंट्रा लिहिलं आहे, म्हणजे स्पेसिसच्या मध्ये, म्हणजे सेम स्पेसिसमध्ये. इंटर असतं तर 2 स्पेसिस किंवा 2पेक्षा जास्त स्पेसिस, बट इंट्रा स्पेसिफिक म्हणजे विदिन 1 स्पेसिस. ठीक आहे, ते सिक्रेट करतात अपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करायसाठी, तर त्याला म्हणतात फेरोमोन. तर ते डिटेक्ट करायचं काम कोण करतो, आपला अँटिना. युजफुल टू डिटेक्ट केमिकल इन्क्लुडिंग फूड अँड फेरोमोन्स. ठीक आहे, त्यानंतर आहे इट परस्यूज स्मेल, ह्युमिडिटी अँड व्हेरिएशन इन टेम्परेचर. बघा जे पण आपले एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतात, टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड डायरेक्शन, विंड स्पीड, प्रेशर, सर्व डिटेक्ट करायचं काम कोण करतं, तर इन्सेक्ट अँटिनी काम करतं सर्व डिटेक्ट करायचं. ठीक आहे, त्यानंतर थर्ड फंक्शन असतं टू डिटेक्ट दी डेंजर. ठीक आहे, फॉरवर्ड एन्व्हायरमेंट अँड डेंजर. बघा तुम्ही ऐकलं असेल, खूप वेळा म्हणतो आपण की डॉग्स जे असतात आपले कुत्रे, त्यांना ना जर सुनामी किंवा एन्व्हायरमेंटल कोणतं हे येणार असेल तर त्यांना आधीच कळून जातं, तर त्यामुळे ते हिली प्लेसवर किंवा उंच ठिकाणी जातात. ठीक आहे, म्हणजेच काय, त्यांना सिक्स्थ सेन्स आहे, त्यांना कोणती पण आपदा येणार असेल तर आधीच कळून जाते. तर तसंच इन्सेक्टमध्ये पण राहते, जर कोणता डेंजर असेल पुढे किंवा फॉरवर्ड एन्व्हायरमेंट पुढे काय होणार आहे ते त्यांना थोडं आधीच कळून जाते. कशाच्या माध्यमातून, अँटिनाच्या माध्यमातून. ठीक आहे, हा त्यांचा मेजर फंक्शन आहे टू डिटेक्ट दी डेंजर. त्यानंतर आहे युजफुल फॉर हिअरिंग इन मॉस्किटो अँड कम्युनिकेशन इन अँट. बघा खूप इन्सेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे यूज होतो, तर तसंच अँटमध्ये कम्युनिकेशनसाठी यूज होतो. बघा आपण बघितलं असेल अँटची रो जात असते अशी, समोरून जर कोणती अँट येत असेल किंवा रो येत असेल ते एकामेकाला टच केल्याशिवाय जात नाही, तर ते कशासाठी, कम्युनिकेशन करतात ते. आणि हिअरिंग इन मॉस्किटोमध्ये ऐकण्यासाठी यूज होते. बघा जास्त काही एक्सप्लेन करायचं आहे नाही, यामध्ये डायरेक्ट दिलं आहे युजफुल फॉर हिअरिंग इन मॉस्किटो अँड कम्युनिकेशन इन अँट. त्यानंतर लास्टली काय म्हटलं आहे, रेअरली इट इज ऑल्सो युजफुल टू क्लास्प दी मेट, एक्झाम्पल फ्ली, अँड ग्रास्प दी फिमेल. बघा काय म्हटलं आहे यांनी, ग्रास्प दी प्रे. प्रे म्हणजे त्यांचं जे फूड आहे. ठीक आहे, प्रिडेटर्स जे ग्रास्प करतात त्यासाठी पण अँटिना यूज करतात कधी कधी. कोणत्या इन्सेक्टमध्ये, फ्लीमध्ये. ते आपला अँटिना यूज करून इन्सेक्टला पकडतात, प्रे बनवतात. आणि त्यानंतर फिमेलला हे करायसाठी, होल्डिंग दी फिमेल. ठीक आहे, काही इन्सेक्टमध्ये फिमेलला होल्ड करतात मेटिंगच्या वेळेस, कशाने, अँटिनाने. तर ते अँटिनाचा यूज करून फिमेलला पकडतात. ठीक आहे, हे झाले आपले फंक्शन्स. काय बघितले आपण, सर्वात पहिले टू डिटेक्ट केमिकल्स इन्क्लुडिंग फूड अँड फेरोमोन. त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपले टेम्परेचर वगैरे ते डिटेक्ट करायसाठी. त्यानंतर फॉरवर्ड एन्व्हायरमेंट किंवा डेंजर डिटेक्ट करायसाठी काय यूज करतो, फेरोमोन हेल्प करतो इन्सेक्ट्सला. आणि त्यानंतर आहे कम्युनिकेशन इन अँट आणि हिअरिंग इन मॉस्किटो. आणि लास्टली आहे इट इज युजफुल फॉर क्लास दी मेट. फ्लीमध्ये मेटिंगसाठी युजफुल असतो, म्हणजे फिमेलला होल्ड करायसाठी. आणि ग्रास्प दी प्रे. चला पुढे. आता बघा डिफरंट इन्सेक्टमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ अँटिना प्रेझेंट असतात. यामध्ये जास्त काही म्हणजे एक्सप्लेन करायचं हे नाही आहे. बघा अँटिनाचा टाईप दिलेला आहे, त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचा फॉर्म दिलेला आहे. लक्षात ठेवा, खूप टाईमला विचारतात की या इन्सेक्टमध्ये कोणत्या टाईपचा विंग प्रेझेंट असतो, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे कॉमन. तर बघा फर्स्ट आहे सेटॅसियस, म्हणजेच ब्रिस्टल लाईक. ब्रिस्टल लाईक म्हणजे काय, तर बेसलपासून, म्हणजे बेसल सेगमेंट कोणती आहे आपली, स्केप. तर स्केपपासून तर फ्लॅजिलमपर्यंत त्याचं डायमीटर आहे, विड्थ आहे, ते डिक्रीज होत जाते, त्याला म्हणतो ब्रिस्टल लाईक. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर ड्रॅगन फ्लाय, डॅम्सन फ्लाय हे आहे त्याचे एक्झाम्पल. कॉकरोच. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे फिलिफॉर्म. फिलिफॉर्म म्हणजे थ्रेड लाईक. थ्रेड म्हणजे धागा बघितला असेल तर त्याची जेवढी खाली विड्थ असते तेवढीच वरती असते, म्हणजे विड्थ डायमीटर सेम असतो,
तर बघा थ्रेड लाईक सेगमेंट्स आर युजली सिलेंड्रिकल, थिकनेस ऑफ सेगमेंट रिमेन सेम थ्रू आउट, सेम राहते थिकनेस, जेवढी बेसलला आहे तेवढीच पुढे पण राहील, ठीक आहे, सेम राहते, त्याला म्हणतो आपण फिलिफॉर्म. त्याचे एक्झाम्पल आहे ग्रासहॉपर. थर्ड आहे मोनिलिफॉर्म. मोनिलिफॉर्म राहतात बीडेड. बीडेड, आता बीडेड म्हणजे काय, तर तुम्ही नेकलेस बघितला असेल मोत्यांचा, नेकलेस कसा असतो, असा असतो ना, बस मोत्यांसारखे, त्याला म्हणतो बीडेड. अशा टाईपचा अँटिना प्रेझेंट असतो. कशामध्ये, टर्माइट्समध्ये. टर्माइट्समध्ये राहतो बीडेड अँटिना. काय म्हणतात ते, सेगमेंट्स आर आयदर ग्लोब्युलर और स्पेरिकल विथ प्रॉमिनंट कन्स्ट्रिक्शन्स इन बिटवीन. बघा स्पेरिकल और ग्लोब्युलर विथ प्रॉमिनंट कन्स्ट्रिक्शन्स इन बिटवीन. बघा मी सांगितलं तोच टाईप आहे आपला बीडेड म्हणजे नेकलेस टाईप. लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर फोर्थ आहे सेरेट. सेरेट म्हणजे सॉ लाईक. सॉ म्हणजे कुऱ्हाड. तर सर्वांना माहिती आहे कुऱ्हाड कशी असते, तर त्या शेपचा अँटिना राहतो सॉ लाईक. बघा सेगमेंट्स ऑफ शॉर्ट ट्रायंग्युलर प्रोजेक्शन ऑन वन साईड. बघा एका साईडवर शॉर्ट ट्रायंग्युलर प्रोजेक्शन राहतात, त्याला म्हणतात सॉ लाईक. कळलं, इझी आहे. एक्झाम्पल लॉंगिकॉन बिटल किंवा पल्स बिटल, ठीक आहे, पल्स बिटल पण एक्झाम्पल आहे. अजून असतील खूप सारे, आपल्याला मेजर लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे युनिपेक्टिनेट. युनिपेक्टिनेट म्हणजे कोंब लाईक. कोंब म्हणजे कंगवा. आता कंगवा कसा राहतो आपला, बघा हा आहे आपला कंगवा, त्यानंतर वन साईडला त्याचे हे असतात हेअर्स, तर असा राहतो आपला एक अँटिना, ठीक आहे, याला म्हणतात युनिपेक्टिनेट. बघा काय म्हणतात, सेगमेंट्स विथ लॉंग स्लेंडर प्रोसेसेस ऑन वन साईड. बघा वन साईडला राहतात फक्त, हा आहे युनिपेक्टिनेट. एक्झाम्पल आहे सॉफ्लाय. त्यानंतर बायपेक्टिनेट. आता युनिपेक्टिनेट म्हणजे युनी म्हणजे वन, तर वन साईडला म्हणजे हे, आणि बायपेक्टिनेट मीन्स बोथ साईडला. बघा जेव्हा बोथ साईडला प्रेझेंट राहतात त्याला म्हणतो बायपेक्टिनेट. बघा काय लिहिलं इथे, डबल कोंब लाईक म्हणजे दोन्ही साईडला हेअर्स प्रेझेंट राहतात, ठीक आहे. सेगमेंट विथ लॉंग स्लेंडर लॅटरल प्रोसेसेस ऑन बोथ दी साईड्स. बघा आपण डायग्राम काढलेली आहे, दोन्ही साईडला. युनिपेक्टिनेट म्हणजे एका साईडला आणि बायपेक्टिनेट म्हणजे बोथ साईडला. त्याचं एक्झाम्पल आहे, युनिपेक्टिनेटचं आहे सॉफ्लाय आणि बायपेक्टिनेटचं आहे सिल्कवर्म मॉथ. कळलं सर्वांना, चला पुढे बघूया. तर बघा नेक्स्ट आहे क्लॅवेट म्हणजेच क्लब्ड. आता या टाईपचा अँटिना प्रेझेंट असतो ब्लिस्टर बिटलमध्ये. ब्लिस्टर बिटलमध्ये तर बघा काय म्हणतात, अँटिना एनलार्जेस ग्रॅज्युअली टुवर्ड्स दी टिप. टिपकडे ग्रॅज्युअली इन्क्रीज होतो अँटिना, ठीक आहे. तर याला म्हणतात, याला हा टाईप आहे क्लॅवेट, आणि कशामध्ये प्रेझेंट असतो, तर ब्लिस्टर बिटलमध्ये. नेक्स्ट आहे कॅपिटेट. कॅपिटेट म्हणजे नॉप्ट. ती टर्मिनल सेगमेंट्स बिकम एनलार्ज सडनली. तर टर्मिनल सेगमेंट्स म्हणजे आपण बघितलं होतं बघा, स्केप, पेडिसेल आणि फ्लॅजिलम. तर फ्लॅजिलमच्या पण डिस्टल 3 सेगमेंट्स, बघा 3 सेगमेंट ग्रॅज्युअली इन्क्रीज होतात, ठीक आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीज होतात, तर त्याला म्हणतो आपण नॉप्ट किंवा कॅपिटेट. एक्झाम्पल आहे बटरफ्लाय. आता नेक्स्ट आहे आपला लॅमिलेट म्हणजेच प्लेट लाईक. प्लेट माहिती आहे सर्वांना, तर एका साईडला प्लेट लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो अँटिनावर, त्याला म्हणतात लॅमिलेट टाईप. तर बघा अँटिनल टिप इज एक्सपांडेड लॅटरली ऑन वन साईड टू फॉर्म फ्लॅट प्लेट्स. वन साईडला फ्लॅट प्लेट फॉर्म होतात, त्याला म्हणतात लॅमिलेट म्हणजेच प्लेट लाईक. एक्झाम्पल लॅमिलिकॉन बिटल. लॅमिलेटचा लॅमिलिकॉन बिटल इझी आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर आहे ॲरिस्टेट. ॲरिस्टेट म्हणजे आता जे आपले हाऊस फ्लाय राहतात, बघा लक्ष देऊन बघा, हा इम्पॉर्टंट टाईप आहे. खूप वेळा पेपरमध्ये विचारतात की ॲरिस्टेट टाईप ऑफ अँटिना कशामध्ये प्रेझेंट असतो, तर काय आहे हाऊस फ्लायमध्ये, ठीक आहे. आता ॲरिस्टेट टाईप ऑफ अँटिना म्हणजे काय, आपण बघितलं की अँटिनामध्ये 3 सेगमेंट असतात, स्केप, पेडिसेल आणि फ्लॅजिलम, ठीक आहे. तर हाऊस फ्लायमध्ये काय होते, फ्लॅजिलमच्या बेसला एक छोटीशी हे ॲरिस्टा अराईज होते, त्यामुळे त्याला म्हणतो आपण ॲरिस्टेट टाईप, ठीक आहे. कळलं असेल सर्वांना, काय फ्लॅजिलमच्या बेसला ॲरिस्टा अराईज होते, म्हणजे छोटासा असा एक ऑर्गन अराईज होतो, छोटी सेगमेंट अराईज होते, त्यामुळे त्याला म्हणतो आपण ॲरिस्टेट टाईप, आणि याला म्हणतो ॲरिस्टा, ठीक आहे. आणि एक्झाम्पल काय आहे, तर हाऊस फ्लाय. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ॲरिस्टेट टाईप ऑफ अँटिना कोणत्या इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतो, तर हाऊस फ्लाय, ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टायलेट. स्टायलेट म्हणजे निडल लाईक. आता निडल माहिती आहे आपल्याला, सुई कशी असते, बस तेच आहे इथे दिलेलं.
टर्मिनल सेगमेंट बिअर अ स्टाईल लाईक प्रोसेस, म्हणजे निडल लाईक किंवा स्टाईल लाईक प्रोसेस असते इन्सेक्ट अँटिनामध्ये, म्हणजे ते टिप म्हणजे त्यांची हे असते. तर एक्झाम्पल आहे हॉर्स फ्लाय आणि रॉबर फ्लाय. हॉर्स फ्लाय आणि रॉबर फ्लाय हे कोणत्या ऑर्डरला बिलॉंग करतात, तर डिप्टेरा ऑर्डर. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक्झाम्पल हॉर्स फ्लाय आणि रॉबर फ्लाय. बघा मी एक्सप्लेन करून सांगून देणार आहे तुम्हाला, सर्व करणार आहे, बट एक्झाम्पल जे आहे ते तुम्हालाच लक्षात ठेवावे लागतील, कारण की ते पेपरमध्ये विचारतात, इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे प्ल्युमोज. प्ल्युमोज म्हणजे फिदरी. बघा आता प्ल्युमोज आणि पायलोज दोन्ही सोबत एक्सप्लेन करू आपण. बघा प्ल्युमोजमध्ये एक्झाम्पल आहे मेल मॉस्किटो. प्ल्युमोज मेल मॉस्किटो आणि पायलोज फिमेल मॉस्किटो. ठीक आहे, तर आता फरक काय आहे बघा. पायलोजमध्ये अँटिनाइज फिदरी म्हणजे खूप जास्त हेअर्स असतात, डेन्सली असतो, खूप जास्त हेअर्स असतात त्याच्यावर, एकदम डेन्स हेअर राहतात, तर त्याला म्हणतात पायलोज. आणि तेच जर आपण फिमेल अँटिना बघितला प्ल्युमोज मेल आहे, त्यामध्ये जास्त हे प्रेझेंट राहतात हेअर्स, तर तो असतो मेल मॉस्किटोमध्ये. आणि पायलोज असतो फिमेल मॉस्किटोमध्ये, म्हणजेच डेन्स नसतात हेअर, म्हणजे हेअरी राहतो बट खूप मोकळे असतात आणि डेन्स नसतात, त्याला आपण म्हणतो हेअरी, याला म्हणतो आपण फिदरी. ठीक आहे, तर बघा प्ल्युमोज सेगमेंट विथ लॉंग वर्ल्स ऑफ हेअर्स. बघा खूप जास्त लॉंग वर्ल ऑफ हेअर असतात. फिदरी म्हणजे खूप लंबे लंबे आणि डेन्सली हेअर असतात, कशामध्ये, मेल मॉस्किटोमध्ये, तर त्याला म्हणतो आपण प्ल्युमोज. आणि पायलोज हेअरी, लेस फिदरी असते, म्हणजे कमी हेअर्स असतात, लॉंग नसतात, जास्त डेन्स नसतो, त्यामुळे त्याला म्हणतो आपण पायलोज. एक्झाम्पल आहे फिमेल मॉस्किटो. त्यानंतर आहे जेनिक्युलेट. बघा जेनिक्युलेट म्हणजे एल्बोट, मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. हनीबी, अँट, वास्प यामध्ये जेनिक्युलेट राहते, त्यामुळे आठवते का पेडिसेल जो आहे तो पायवोट स्ट्रक्चर फॉर्म करतो. बघा तेच आहे, इट इज एल्बो शेप, स्केप इज लॉंग, रिमेनिंग सेगमेंट्स आर स्मॉल अँड अरेंज ॲट अन अँगल टू दी फर्स्ट रिझेम्बलिंग अ एल्बो. बघा हे तेच दिलेलं आहे, एवढं काही हार्ड लक्षात ठेवू नका, मी सांगितलं आहे सिम्पल तुम्हाला की एल्बो शेप राहतो. आणि जो पेडिसेल आहे, पेडिसेल पायवटचं वर्क करतो, म्हणजे जॉईन करतो, दोघांना बेंड होतो. पेडिसेल बेंड राहतो कशामध्ये, जेनिक्युलेटमध्ये, आणि स्केप थोडा लॉंगर राहतो. ठीक आहे, आणि एक्झाम्पल आहे बघा इथे हनीबी दिला, बघा अँड, हनीबी, विविल, सर्व म्हणजे हे हायमेप्टेरा ऑर्डरमधले इन्सेक्ट आहे, कळलं. अजून एक टाईप आहे इन्सेक्टचा, बघा इथे नाही दिलेला आहे, अजून एक टाईप आहे इन्सेक्टचा एन्सीफॉर्म. एन्सीफॉर्म म्हणजे स्वॉर्ड लाईक, स्वॉर्ड म्हणजे तलवार, तलवारीच्या शेपचा एक अँटिना असतो, म्हणजे कोणता सांगितला मी, एन्सीफॉर्म. बघा एन्सीफॉर्म टाईप ऑफ अँटिना. ठीक आहे, हा असतो स्वॉर्ड शेप, तलवारीच्या शेपचा असतो. आणि कशामध्ये प्रेझेंट असतो, तर हा असतो ग्रीन ग्रास हॉपरमध्ये. ग्रीन ग्रास हॉपर. ठीक आहे, ग्रीन ग्रास हॉपर. तर आता एक वेळा आपण टाईप्स परत बघून घेऊया, तुमच्या लक्षात नसेल तर जास्त एक्सप्लेन नाही, फक्त शॉर्टमध्ये रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, तर बघा पहिलं आहे सेटॅसियस म्हणजे ब्रिस्टल लाईक, त्याचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाय, डॅम्सल फ्लाय, कॉकरोच. ठीक आहे, त्यानंतर आहे फिलिफॉर्म म्हणजे थ्रेड लाईक, एक्झाम्पल आहे ग्रास हॉपर. बघा कन्फ्यूज नका होऊ, मी एन्सीफॉर्म सांगितलं त्याचं एक्झाम्पल आहे ग्रीन ग्रास हॉपर, आणि याचा आहे फिलिफॉर्मचा ग्रास हॉपर. ठीक आहे, थर्ड आहे मोनिलिफॉर्म म्हणजे बीडेड. बीडेड म्हणजे काय सांगितलं मी, नेकलेस लाईक, याचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स. त्यानंतर फोर्थ आहे सेरेट म्हणजे सॉ लाईक, एक्झाम्पल लॉंगिकॉन बिटल किंवा पल्स बिटल पण आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे युनिपेक्टिनेट, बायपेक्टिनेट म्हणजे कोम लाईक, डबल कोम लाईक, एक्झाम्पल सॉ फ्लाय, सिल्कॉम मॉथ. बघा सॉ फ्लाय आणि सिल्कॉम मॉथ. चला नेक्स्ट, नंतर आहे क्लॅवेट म्हणजे क्लब्ड, एक्झाम्पल ब्लिस्टर बिटल. आणि कॅपिटेट म्हणजे नॉब्ड, एक्झाम्पल बटरफ्लाय. बघा त्यानंतर आहे लॅमिलेट म्हणजे प्लेट लाईक, लॅमिलेटच्या नावावरूनच एक्झाम्पल लक्षात राहते लॅमिलिकॉन बिटल. ठीक आहे, त्यानंतर आहे ॲरिस्टेट, मी सांगितलं इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ॲरिस्टेट प्रेझेंट असतो हाऊस फ्लायमध्ये, कारण की त्याच्या बेसवरनं ॲरिस्टा अराईज होतो. त्यानंतर आहे स्टायलेट म्हणजेच आपला निडल लाईक, एक्झाम्पल आहे हॉर्स फ्लाय आणि रॉबर फ्लाय. स्टायलेट नंतर आहे प्ल्युमोज आणि पायलोज म्हणजे फिदरी, हेअरी. फिदरी कशामध्ये असतो, मेल मॉस्किटो, आणि हेअरी कशामध्ये राहतात, फिमेल मॉस्किटोमध्ये. प्ल्युमोज मेल मॉस्किटो आणि पायलोज फिमेल मॉस्किटो. ठीक आहे, त्यानंतर आहे जेनिक्युलेट.
जेनिक्युलेट म्हणजे एल्बो, खूप वेळ एक्सप्लेन केलेला आहे मी, लक्षात असेल तुमच्या. एक्झाम्पल आहे अँट, विविल, हनीबी एक्सेट्रा. ठीक आहे, पुढे बघूया. तर बघा मी इथे 2 क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन बघू. हे क्वेश्चन मागच्या पेपरमध्ये आलेले आहेत, तर त्यामुळे बघा कसे क्वेश्चन असतात. ठीक आहे, जास्त हार्ड क्वेश्चन नाही आहेत, पण तरी पण बघा. अ पेअर ऑफ मोबाईल जॉइंटेड अपेंडेजेस आर्टिक्युलेटेड विथ हेड इन फ्रंट ऑफ और बिटवीन आईज आर कॉल्ड अँटिनी. बघा त्यांनी सर्वात आधी अँटिना काय आहे ते सांगितलेलं आहे. तर तो क्वेश्चन फक्त थोडं हे करायसाठी असते आपल्याला, त्याच्याही काही घेणं नाही, क्वेश्चनचा काही घेणं नाही आहे. ठीक आहे, तर बघा, तर पेअर ऑफ मोबाईल जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजेच मोबाईल अपेंडेजेस प्रेझेंट असतात कुठे, कंपाऊंड आईजच्या मध्ये किंवा त्या फ्रंटमध्ये, त्याला आपण म्हणतो अँटिना असं सांगितलं आहे त्यांनी. तर दे आर वॉन्टिंग इन, वॉन्टिंग म्हणजे अब्सेंट, तर कशामध्ये अब्सेंट असतात, काय आहे, कोलेम्बोला, डिप्ल्युरा, प्रोट्युरा की कोलिओप्टेरा, काय असेल तुमच्यामध्ये. बघा याचा आन्सर आहे प्रोट्युरा. प्रोट्युरामध्ये अँटिना अब्सेंट असतात. लक्षात ठेवा, लिहून घ्या, पेपरमध्ये नक्की विचारला जातो हा क्वेश्चन, खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे, आणि सेकंड क्वेश्चन आहे जॉन्सन्स ऑर्गन इज अ क्रोटोटोनर ऑर्गन. हे सांगितलं मी तुम्हाला आधीच की हिअरिंगमध्ये मदत करतो. तर लाईंग इन दी डॅश सेगमेंट ऑफ अँटिनी. बघा यात काय सांगितलं यांनी, फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा टर्मिनल. आपल्याला आता माहिती पाहिजे, आपल्याला तर माहिती आहे की यार तो पेडिसेलमध्ये प्रेझेंट असतो. तर पेडिसेल सेगमेंट कोणता आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. बघा फर्स्ट सेगमेंट असतो स्केप, सेकंड आहे पेडिसेल आणि थर्ड आहे फ्लॅजिलम. तर प्रेझेंट असतो पेडिसेलमध्ये म्हणजेच सेकंड सेगमेंटमध्ये. बघा मी हे क्वेश्चन्स दिले होते कारण की तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे म्हणून. मला वाटतं तुम्हाला आयडिया आली असेल कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये. चला तर इथेच आपण थांबूया. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही स्नेहल राऊत मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, बघा हा त्यांचा नंबर आहे 7448092675. बघा लिहून घ्या, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा स्नेहल राऊत मॅमला. काही पण तुमचे क्वेरीज असतील, डाऊट असतील तर मॅम क्लिअर करून देतील. ठीक आहे, काही तुम्हाला बॅचेसबद्दल विचारायचं असेल मॅमला किंवा कशाबद्दल पण विचारायचं असेल तर तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.